आणि आता बातमी पाहूयात मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलाबाबत। राज्यात आता भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय आणि आता त्यानंतर महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला। यात भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 20 ते 22 मंत्रिपदे येणार आहेत। शिवसेनेच्या 12 जणांना संधी दिली जाईल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 ते 10 जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे। महायुतीत मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला नेमका कसा आहे पाहूया। महायुतीत मंत्रिमंडळाचा 20-12-9चा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे। भाजपला सर्वाधिक 20 ते 22 मंत्रिपदं मिळणार आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या 12 जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 ते 10 जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल। दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे। निर्णय मात्र गुलदस्त्यात आहे।